श्लोक 20. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. अर्थ, जो प्रिय वस्तूंच्या प्राप्तीने हर्षित होत नाही किंवा अप्रिय वस्तू प्राप्त झाली तरी उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धीचा आणि कधीही मोहात न गुंतणारा ब्रह्मज्ञानीच ब्रह्मात स्थिर झाला असे म्हणावे. विवरण: ज्याचे मन साम्यात स्थित असते तो निर्दोष ब्रह्माप्रमाणेच असतो असे मागील श्लोकात भगवंताने सांगितले आहे. येथे कोणत्याही प्रिय अप्रिय गोष्टीमुळे तो विचलित न होता आपली बुद्धी स्थित ठेवून आपले कर्तव्य करीत राहतो. तो ब्रह्मज्ञानी ब्रह्मातच स्थिर झाला असे समजावे असे भगवंत या श्लोकात आपल्याला सांगत आहेत. सामान्य माणूस व ब्रह्मज्ञानी यांच्यातील फरक या श्लोकात सांगितलेला आहे. सामान्य माणूस त्याला प्रिय असलेली गोष्ट प्राप्त झाली किंवा एखादी घटना त्याच्या मनासारखी घडली की तो हर्षाने आनंदाने अगदीच नाचू लागतो. यामध्ये सर्व प्रापंचिक गोष्टींचा समावेश आहे, तसेच वैयक्तिक व सामाजिक गोष्टींचा सुद्धा समावेश आहे. जसे परीक्षेतील स्वतःचे यश, नोकरी मिळणे, बढती मिळणे, अचानक धनलाभ होणे, पुत्रप्राप्ती असे अनेक गोष्टींचे वेळी सामान्य माणूस आनंदाने अगदी नाचायचाच बाकी राहतो किंवा नाचायला लागतो. आणि या उलट एखादे दुखणे आले, छोटासा अपघात झाला, परीक्षेत अपयश आले किंवा नोकरी गेली तर अशा घटनांमुळे हा माणूस दुःखी होतो, हताश होतो, इतका की काही वेळा काही लोक स्वतःचे बरे वाईट करून आपले जीवनच संपवतात. अगदी मान अपमान या गोष्टीचा सुद्धा यात अंतर्भाव आहे. सामाजिक मध्ये क्रिकेटची मॅच जिंकली किंवा हरली, एखादा आवडता नेता निवडणूक जिंकला किंवा हरला, अगदी एखादा नट मरण पावला किंवा त्याला पुरस्कार मिळाला, तरी हे लोक स्वतःचे सुखदुःख असल्यासारखे वागत राहतात. सिनेमा पाहताना माणसे रडतात. कित्येक वेळा प्रत्यक्षात नसलेल्या सुखदुःखांच्या घटनांची कल्पना करून माणूस हर्ष किंवा शोक व्यक्त करतो. रणांगणावर अर्जुन सुद्धा युद्धात जवळचे नातेवाईक मरतील, त्यांचा वियोग होईल, त्यांच्या हत्येचे पाप लागेल अशा कल्पना करीत दुःखी झालेला आहे. परंतु स्थिर बुद्धीचा माणूस अशी सुखदुःखे करीत नाही. अशा कोणत्याही गोष्टीचे तो अवडंबर करत नाही. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्याला सुद्धा सुखदुःखाची जाणीव नसते असे काही नाही, ती त्याला असते, पण तो अशा प्रसंगात नेहमीच संयमाने वागत असतो. एखाद्या सामाजिक सुधारणेचे कार्याने प्रेरित झालेला समाज सुधारक कोणत्याही कारणास्तव आपले कार्य मध्येच सोडून देत नाही. आपल्या विचारांशी आणि कृतीशी ते अगदी ठाम असतात. याची चांगली उदाहरणं द्यायची म्हणजे महर्षी अण्णासाहेब कर्वे, आगरकर, सावित्रीबाई फुले, बाबा आमटे अशी अनेक उदाहरणे आहेत. या लोकांना समाजाने त्रास दिला पण ते उद्वेगले नाहीत. स्वतः शिवाजी महाराजांचा जर आपण विचार केला तर अशा अनेक प्रसंगी त्यांनी मनाचा तोल कधीही ढळू दिलेला नाही आणि आलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगाला ते शांतपणे सामोरे गेले. ते कधी यशाने हुरळून गेले नाहीत किंवा पराजयाने खचून गेले नाहीत. आपल्या इतिहासात महाराजांसारखा स्थिर बुद्धीचा राजा झाला नाही असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही. मात्र सामान्य म्हणजे मूढमतीचे लोक उत्पत्ती विनाश अशा गोष्टींचे सुखदुःख मानतात, असं त्याला सत्य मानतात. संसारात सतत परिवर्तन होतच असते. आजची गोष्ट उद्या असत नाही हा विचार त्यांना सुचत सुद्धा नाही आणि म्हणूनच छोट्या दुःखाने ते विचलित होतात. मात्र स्थिर बुद्धीच्या माणसाजवळ या सर्वच गोष्टींचा अभाव असतो, म्हणून तो असम्मूढ असा म्हटला आहे. ब्रह्मविद ब्रह्माचा अनुभव द्वैतात किंवा त्याचेपासून वेगळे राहून येत नाही. त्याचे अस्तित्वाची जाणीव द्वैत स्थितीतच असते, पण अनुभव नसतो. म्हणजे इथे चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर देव आणि भक्त
तर भक्त जोपर्यंत देवापासून वेगळा आहे तोपर्यंत त्याला भक्तीचा अनुभव येतो, पण देवाचा येत नाही. पण एकदा का ते अद्वैतात गेले, म्हणजे द्वैतच संपले, की अनुभव घेणारा म्हणून कोणी वेगळा असा उरतच नाही, कारण तो स्वतःच ब्रह्म होऊन जातो. आणि त्यामुळे मग स्वतःचा अनुभव घेता येत नाही. आणि म्हणूनच आपले जे तुकाराम महाराज आहेत, तर ते असं देवाला सांगतात, की बाबा रे, मला ती तुझी मुक्ती वगैरे काही नको, मला तुझ्यात ते विरघळून जाणं नको. मी आपला असा जो भक्त आहे ना, तो तसाच राहू दे. कारण ह्या भक्ती करण्याचे जे काही सुख आहे, ते तू देवेस, तुला कळणार नाही, कारण की तू काही भक्त नाही आहेस. तर त्याच्यामुळे आमचं जे हे काही द्वैत आहे ते असंच कायम राहू दे. कारण ह्या द्वैतात सुद्धा एक प्रकारचे वेगळे सुख आहे, अर्थात ते संतांच्या बाबतीत. आता ह्याचे उदाहरण जर द्यायचे झाले, तर नदीचे पाणी समुद्राला मिळाले की ती सागरच होते. तिचे नदी म्हणून वेगळेपण उरत नाही. मग आपल्याला तिथे जर आता इथे गंगा मिळाली आहे, मग आता इथे नक्की गंगेचं पाणी कुठल्या भागात आहे या समुद्रात, असं जर बघायला गेलं तर तिथे ते काही आपल्याला सापडणार नाही. आणि अशीच इथे स्थिती होते. आणि ही स्थिती म्हणजेच अद्वैत स्थिती जी आहे तीच ही ब्रह्मस्थिती आहे. ब्रह्मणी स्थितः म्हणजे ब्रह्माचे भावात नेहमीच स्थिर राहणे. जोपर्यंत मन, इंद्रिय, बुद्धी इत्यादीमध्ये स्थित आहोत तोपर्यंत ब्रह्मस्थिती प्राप्त होत नाही. पण ज्यावेळी कल्पना, प्रवृत्ती, मन इत्यादी शांत होऊन इंद्रिय ही आपली सुखलोलुपता कमी करतात, त्यावेळी विचार, तर्क इत्यादी सर्व गोष्टी संपतात. तेव्हा ब्रह्माचे ज्ञान होते. आणि म्हणून ज्ञानदेव असे म्हणतात, की ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे. शरीराच्या सर्व क्रिया शांत होतात आणि तेव्हाच ब्रह्मविचाराचे ठिकाणी आपल्याला स्थित होता येते. जे अशा प्रकारे ब्रह्मविचारात नित्य स्थित असतात ते कोणत्याही बाह्य परिस्थितीत विचलित न होता आपले कार्य सुरू ठेवतात. जसे लोकमान्य टिळकांनी ब्रह्मदेशात मंडाले येथे एकांतवासात कैदेत असताना गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानाच्या अतिबिकट प्रतिकूल परिस्थितीत कमला नावाचे महाकाव्य कागद, पेन अशा साधनांशिवाय सुद्धा लिहिले. तेथे त्यांनी साक्षरता प्रसाराचे व बाटलेल्या हिंदूंना परत आपल्या धर्मात घेण्याचे फार मोठे कार्यसुद्धा केले. त्यांचेवर असल्या बाह्य परिस्थितीचा कोणताही परिणाम झाला नव्हता. आता रणांगणावर स्थिर बुद्धीचे व स्थितीचे महत्त्व सांगण्याचे काय कारण आहे असं आपल्याला निश्चितच वाटेल. तर तिथे परिस्थिती अशी आहे की बंधूंशी म्हणजे आप्तांशी युद्ध करणे, त्यांना ठार मारणे हे अर्जुनाला अप्रिय वाटत होते. शिवाय त्याचे मन युद्ध कर्तव्यापासून विचलित सुद्धा झाले होते. तो स्वतःचे म्हणणेच कसे योग्य आहे ते भगवंताला सारखे पटवून देण्याचा प्रयत्न पण करत होता. म्हणूनच भगवंत त्याला सांगत आहेत, की मनाची ही चंचलता सोडून दे आणि आपले कर्तव्याचे ठिकाणी चित्त स्थिर करून युद्ध कर. या स्वधर्माचे पालन निर्लेप बुद्धीने केले तरच त्याचे चित्त विचलित होणार नाही. इथे आपण थांबूया.